फक्त कॉक्रोच. इतका वेडेपणा केला यांनी. काय म्हणाले देवेंद्र भाऊ? वेडेपणा केलाय कॉक्रोच जनता पार्टीने आणि तुम्ही खूप हुशार आहेत का? देवेंद्र भाऊ, तुम्हाला काय वाटतं, उगीच त्यांना सपोर्ट करते का तरुणाई? आपल्या देशाचा सरन्यायाधीश जर बेरोजगार तरुण आणि सोशल मीडियावर काम करणाऱ्या तरुणांना झुरळ बोलत असेल तर तुम्हाला काय वाटतं, तरुणांनी गप्प बसायचं? यांना जर खरंच पार्टी काढायची असेल ना, एकही महिला वोट देणार नाही. देवेंद्र भाऊ, बालबुद्धीसारखा काय विचार करतात की कॉक्रोच जनता पार्टी आता राजकीय पक्ष स्थापन करेल, त्यांना एकही महिला वोट देणार नाही? असं तुम्ही घाबरल्यासारखं काय विचार करायला लागलाय? कॉक्रोच जनता पार्टीचे फॉलोअर्स बीजेपीच्या फॉलोअर्स पेक्षा जास्त झालेत म्हणून काय म्हणताय देवा भाऊ की एकही महिला सीजेपीला वोट देणार नाही? थोडं सोशल मीडियावर या, मग कळेल सीजेपीला महिलांकडून काय प्रतिसाद आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात महिला कॉक्रोच जनता पार्टीला का सपोर्ट करते, त्याच्या मागे एक कारण आहे, ते म्हणजे महिला सशक्तीकरण. कॉक्रोच जनता पार्टीने महिलांच्या मुद्द्यांना जास्त महत्व दिलं आहे, जसं की महिलांचा 50% आरक्षणाचा मुद्दा. तुमच्यासारखे फक्त घोषणा करत नाही देवेंद्र भाऊ, तुमच्या मंत्रिमंडळात 42 मंत्र्यांपैकी फक्त 4च महिला मंत्री आहेत, म्हणजे फक्त 9.5%. आश्चर्य आहे. त्याला लवकर 50% करा. महिलांना मंत्रिमंडळात 50% जागा द्या. का महिलांवर विश्वास नाही तुमचा? महिला सशक्तीकरण घोषणा देऊन होत नाही, फक्त अंमलात आणावं लागतं. महिला आणि कॉक्रोच त्यांचा शत्रुत्व आहे, त्यांना कधी महिला वोटच देऊ शकत नाही. आणि देवेंद्र भाऊ, लक्षात ठेवा, आताच्या महिला झुरळांना घाबरत नाही. आता त्या प्रश्न विचारायला लागल्या. भारतामध्ये काही ठिकाणी महिलांनी रस्त्यावर उतरून कॉक्रोचचे पोशाख घालून आणि चिन्ह वापरून कॉक्रोच जनता पार्टीला सपोर्ट केलाय. तुम्हाला कॉक्रोचचा फोटो दाखवून G24 तास चॅनलने तरुणाईचं मन जिंकण्याची एक संधी दिली होती, पण त्या संधीचं तुम्ही सोनं करू शकला नाही. देवेंद्र भाऊ, एकदा तरी तुम्ही म्हटलं असताना की कॉक्रोच जनतेला इतका सपोर्ट आहे, तरुणांच्या काय मागण्या आहेत ते एकदा बसून आम्ही ऐकून घेण्याचा प्रयत्न करेल. पण नाही, कॉक्रोच जनता पार्टीची जी चीड आहे ना, तुमच्या डोक्यात जाऊन बसलेली आहे. नेपाळ सारखी सत्तेची उलटापालट झाली ना, मगच तुम्हाला कळून येईल. विशेष वाटतं, एकीकडे नरेंद्र मोदी म्हणतात भारतातील तरुण हे देशाचे आधारस्तंभ आहेत, आणि तुम्ही सत्तेमध्ये असताना तरुणांचा आवाज दाबताय, त्यांना वेडे म्हणताय, त्यांना झुरळ म्हणलं जाते. अरे घाबरला काय कॉक्रोच जनता पार्टीला? आता देश बदलतोय, देशातील तरुण बदलतायत. तुम्हाला काय वाटतं, देशातील तरुण तरुणींना तुम्ही काही बोलाल आणि ते तुमचं ऐकून घेतील?